धरणीपूर जिल्ह्यातील कळसगाव तालुक्यात एका गावात देशपांडे कुटुंबाच्या घरात आनंदाचे वातावरण फुलले होते। 2 दिवसांपूर्वीच त्यांचा एकुलता एक मुलगा अविनाश, वय वर्षे 29 याचे लग्न झाले होते। अनेक वर्षांच्या अथक शोध आणि प्रयत्नांनंतर त्याला अखेर जीवनसाथी मिळाली होती। आज त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। घराला पाहुण्यांची आणि नातेवाईकांची गर्दी लोटली होती, तर गावातले लोकही पूजेसाठी जमले होते। नव्या नवरीच्या भूमिकेत असलेली अमिषा आणि नवरा अविनाश दोघेही पूजेसाठी बसले होते। अविनाशच्या शेजारी बसलेली अमिषा अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती। तिच्या डोळ्यांतून एक वेगळी चमक झळकत होती, जणू कालच्याच रात्रीच्या उत्कट आठवणी अजूनही तिच्या मनात धुमसत होत्या। पंडितांचे मंत्रोच्चार सुरू होते आणि वातावरण अतिशय शांत मंगलमय होते। अचानक अमिषाच्या मोबाईलवर एक फोन आला। ती पूजेतून उठली आणि कोणालाच काही न सांगता घराच्या मागील बाजूला जाऊन फोनवर बोलू लागली। फोनवर बोलताना तिच्या आवाजात घाबरलेपणा तर होता, पण त्यात एक प्रकारची गुपित ओलसरता जाणवत होती। काही मिनिटांनी ती परत आली, पण तिच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले होते। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठे नाहीसा झाला होता आणि एक प्रकारचा अज्ञात तणाव स्पष्ट दिसत होता। पूजा संपल्यानंतर जेवणाची लगबग सुरू झाली। त्याच क्षणी एक 4 चाकी गाडी देशपांडे यांच्या घरासमोर येऊन थांबली। त्या गाडीतून 2 महिला खाली उतरल्या। त्यांना पाहताच अमिषाचा धीर सुटला। काही क्षणांपूर्वी शांत असणारी अमिषा अचानक मोठ्याने रडू लागली। तिच्या अंगावरचा नववधूचा लाल साडीचा पल्लू हलत होता आणि तिच्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये एक दाबलेली तडफड स्पष्ट जाणवत होती। मला या घरात राहायचं नाहीये, मला त्रास होतोय। सगळ्यांसाठी हा मोठा धक्का होता। पाहुणे जेवताना थांबले, गावातील लोक गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले। शांत संयमी नवरी अचानक असे का वागत आहे हे कुणालाच कळत नव्हते। अविनाश आणि त्याचे वडील सुमित यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। तिच्यासोबत आलेल्या त्या 2 महिलांनी तिला कसेतरी शांत केले आणि तिला गाडीत बसून थेट जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या। घरात अचानक आलेल्या या वादळामुळे देशपांडे कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचे ढग दाटून आले होते। हा गोंधळ का सुरू झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिने मागे जावे लागेल। त्या दिवशी अमिषाच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू फक्त वेदनेचे नव्हते, तर त्यात दडलेला एखादा गुप्त जिव्हाळा आणि दाबलेली तडफड स्पष्ट जाणवत होती। तिच्या मनातले गुपित सगळ्यांपासून लपलेले होते। तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सुमित देशपांडे गोपनीयतेसाठी नाव बदललेले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुलासाठी मुलगी शोधत होते। ऊस तोडणीच्या कामासाठी ते कर्नाटकातही जाऊन आले होते, पण तिथेही काही जमले नाही। एक दिवस त्यांच्या ओळखीच्या मंजिरी साळुंखे यांचा फोन आला। मंजिरी यांनी त्यांना सांगितले, मी ऐकली आहे की तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलगी शोधत आहात। सुमित यांनी लगेचच, कोणी असल्यास सांगा, असा निरोप दिला। काही दिवसांनी मंजिरी यांनी त्यांना फोन करून सांगितले की त्यांना एक स्थळ सापडले आहे। ती मुलगी धनसरी तालुक्यातील आहे। सुमित आणि अविनाश खूप आनंदित झाले। ठरल्याप्रमाणे ते दोघे आणि त्यांचे काही नातेवाईक मुलगी पाहण्यासाठी एका गावात पोहोचले। तिथे अमिषाचे वडील निखिल पाटील आणि काही नातेवाईक आले होते। मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला। अमिषाने पहिल्यांदा अविनाशकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यातून एक ओलसर मोहक हास्य उमटलं। अविनाशच्या नजरेला नजर भिडल्यावर वातावरणात एक अनोखा गुप्त रोमांच पसरला। अमिषाला अविनाश पसंत पडला आणि अभिषेकलाही ती पसंत पडली। मुलीच्या वडिलांनाही अविनाश आवडला। सगळी बोलणी झाली आणि 1 जूनची लग्नाची तारीख निश्चित झाली। देशपांडे कुटुंब आनंदाने आपल्या गावात परतले। पण दुसऱ्याच दिवशी मंजिरी साळुंखे यांचा पुन्हा फोन आला। अमिषाच्या घरची परिस्थिती खूपच वाईट आहे। लग्नाचा खर्च उचलणे त्यांना शक्य नाही। जर तुम्ही लग्नासाठी 3 लाख रुपये दिले तरच हे लग्न होईल, असा अनपेक्षित निरोप त्यांनी दिला। सुमित देशपांडे हादरून गेले। अनेक वर्षांच्या अथक शोधानंतर देशपांडे कुटुंबाला अखेर एक योग्य स्थळ मिळाले होते। पण त्या स्थळासोबत एक विचित्र अटही आली आणि मुलाच्या लग्नासाठी त्यांनी ती जोखीम पत्करली। नातेवाईकांकडून, ओळखीच्या लोकांकडून उसनवारी करून त्यांनी तब्बल 3 लाख रुपये जमवले। मंजिरीने त्यातील काही रक्कम स्वतःकडे ठेवून उरलेले पैसे अमिषाच्या वडिलांकडे दिले। या पैशांच्या खेळावरच अविनाश आणि अमिषाच्या लग्नाचा पाया रचला गेला। ठरल्याप्रमाणे लग्नसोहळा थाटामाटात झाला। ढोल ताशांच्या गजरात अविनाशने आपल्या नवरीला घेऊन घरी प्रवेश केला।
कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, पण कुणालाही कल्पना नव्हती की या लग्नानंतर काही दिवसातच वादळ कोसळणार आहे. लग्नानंतर 2 दिवसातच गोंधळ सुरू झाला. अमिषा घरात हसतमुख दिसत होती, परंतु अचानक आलेल्या 2 महिलांना पाहून ती अस्वस्थ झाली. काही क्षणांतच तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यातील अश्रू आणि आवाजातील भीती पाहून सगळे अवाक झाले. ती ओरडत म्हणाली, मला या घरात राहायचं नाही. मला इथे त्रास होतोय. सगळ्यांसाठी हा एक भयानक धक्का होता. त्या 2 महिलांच्या सोबतीने अमिषा थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. तिथे नुकत्याच रुजू झालेल्या पी.आय. स्नेहा साळुंखे यांनी शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेतलं. अमिषासोबत असलेल्या तिच्या मैत्रीण पूजा जाधव हिनेही देशपांडे कुटुंबावर छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पी.आय. साळुंखे यांनी तात्काळ 2 पोलीस कर्मचारी गावात पाठवले आणि अविनाश, त्याचे वडील सुमित देशपांडे तसेच काही नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं. स्टेशनमध्ये पोहोचल्यावर देशपांडे कुटुंब पूर्णपणे गोंधळलेलं होतं. अखेर नवविवाहित वधूने एवढं कठोर पाऊल का उचललं, हा प्रश्न त्यांना सतावत होता. पी.आय. साळुंखे शांत पण कठोर आवाजात चौकशी करत होत्या. त्यांच्या प्रश्नांच्या मालिकेमुळे देशपांडे कुटुंब अधिकच घाबरलं. अमिषाच्या अचानक बदललेल्या वागणुकीवर, तिच्या सोबत आलेल्या महिलांच्या वेळेवर उपस्थितीवर आणि त्यांच्या आरोपांच्या स्वरूपावर साळुंखेंचा संशय वाढला. सत्य शोधण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली. अमिषा, पूजा आणि गाडीचा चालक तिघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेऊन त्यांची कसून चौकशी सुरू झाली. पण इथेच पोलिसांच्या लक्षात आलं की काहीतरी मोठं गुपित दडलं आहे. अमिषा एक गोष्ट सांगत होती, तर पूजा वेगळीच कहाणी सांगत होती. चालकाने दिलेली माहिती तर दोघांच्या बोलण्याशी अजिबात जुळत नव्हती. त्यांच्या उत्तरांमधील विसंगती पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. आता पोलिसांना खात्री पटली होती, या प्रकरणात काहीतरी फार मोठा घोळ दडलेला आहे. सत्य शोधण्याचा मार्ग पोलिसांना सापडला होता आणि आता ते योग्य दिशेने पुढे जात होते. तिघांच्याही जबाबात मोठी विसंगती आढळून आल्यामुळे पी.आय. स्नेहा साळुंखे यांचा संशय आणखी बळावला. त्यांनी ताबडतोब गाडीची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले. गाडी उघडून तपासणी सुरू झाली आणि पोलिसांना धक्काच बसला. सीटखाली आणि डॅशबोर्डमध्ये लपवून ठेवलेली बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर शासकीय कागदपत्र एकामागून एक सापडू लागली. ही सगळी कागदपत्र अनेक वेगवेगळ्या नावांसाठी तयार केलेली होती. आता मात्र पोलिसांना खात्री पटली, हा प्रकार एखाद्या लहान भांडणाचा नव्हे, तर एका मोठ्या टोळीचा भाग आहे. हा ठोस पुरावा मिळाल्यावर पोलिसांनी अमिषा, पूजा, चालक आणि मध्यस्थी करणारी मंजिरी साळुंखे यांनाही ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी सुरू झाली. सुरुवातीला सगळे आम्ही निरपराध आहोत असा बनाव करत होते, पण पोलिसांच्या कठोर प्रश्नांमुळे अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी उघड केलं की गेल्या अनेक वर्षांपासून ते लग्नसोहळ्याच्या नावाखाली गरीब आणि साध्या कुटुंबांना फसवत होते. आधी चांगलं स्थळ शोधायचं, मग लग्नाची बोलणी करायची. थोड्या वेळाने अचानक मोठ्या रकमेची मागणी करायची. लग्न पार पडलं की नवरी काही दिवसांत बहाणा करून पोलिसांकडे जायची आणि नवऱ्याकडच्या मंडळींवर छळाचे आरोप करायची. त्यानंतर पुन्हा ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे. हे त्यांचं पूर्वनियोजित षड्यंत्र होतं. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यावर देशपांडे कुटुंब पूर्णपणे कोसळलं. जिला ते आपल्या घरात देवीसारखं मानत होते, जिला आपल्या मुलाची जीवनसाथी समजत होते, तीच एक फसवणूक करणारी टोळीचा भाग होती. त्यांच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराचं स्वप्न एका क्रूर वास्तवात बदललं. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील कार्यवाही सुरू आहे, जेणेकरून या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि समाजाला एक इशारा मिळेल. या घटनेमुळे देशमुख कुटुंबाचं आर्थिक नुकसान तर झालंच, पण मानसिक जखमा अधिक खोलवर कोरल्या गेल्या. मित्रांनो, ही घटना समाजात चाललेल्या अशा अनेक गुन्ह्यांवर प्रकाश टाकते जिथे प्रेम, विश्वास आणि लग्नासारख्या पवित्र नात्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. या कथेतून आपण एकच शिकतो, कोणत्याही नात्याची सुरुवात करताना सतर्क राहणं आणि कोणताही मोठा निर्णय घेताना पूर्ण चौकशी करणं किती महत्त्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, सावध राहा, सतर्क राहा आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपल्या पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.